काय केलं पाहिजे असा सरळ आणि सोपा या अभंगाचा अर्थ आहे. लक्षात घ्या. आता 9 वाजले. मला मिळून आता आपल्या सर्वांना एकता सेवा करायची आहे. म्हणून सर्व आता हे आपण मिळून जसं जमल असा बोलण्याचा प्रयत्न करू. विठाला ऐका. तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्याबरोबर माणसाचं प्रत्येकाचं संचित ठरलेलं आहे. संचित 5व्या दिवशी लेकराची पूजा केल्या जाते. पालवी त्या गाडीची आपण पूजा करतो आणि त्या दिवशी दिवा लावतो आणि गळ्यामध्ये सटवाई बांधतो. लक्षात कासाठी सटवाई बांधतो की तुमचे जे जे वडील करीत तया नाम धर्म ठेवीते. जे आपले अंजा पंजा जे करत आले ते आपण करत असतो नाही का. का ललाटीने लिहिले मोडो आयशे काही केले काळे गोर पण धुतले नेनो काही की परम सटवाई आपल्या कपाळावर जे अक्षर लिहून ठेवते म्हणजे आपलं संचित त्या दिवशी बनल्या जाते. पण त्या दिवसापासून तू आम्ही सर्व लोक संचिताच्या आधीना उडाला संचिताच्या आधीना हो केले कर्म त्याचे तुम्ही आम्ही जे कर्म केले आणि त्याच कर्माचं फल संचित भोग क्रियामान भोग आणि प्रारब्ध राजा नाही, रंग नाही, राव नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, संत नाही, देव नाही. 4 पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता. देव सुद्धा देव जन्मा कुडाले कारागृह म्हणजे बंदी खाय. तुम्ही आम्ही तो संचित भोगणार आहोत काही विषयच नाही. नामा म्हणे बर्म लेख नामा म्हणे कर्म लेखा अन्न चुके ब्रह्मादिका कोणाला सुटत नाही. मग जन्माला आलो संचित घेऊन आलो. मग आता आल्यानंतर प्रत्येकाचं जे इथे कर्तव्य आहे भगवंताचं नामचिंतन करणे. ऐका संसार किती जरी केला तरी या संसाराची पावती हे दुःखाची आहे. परमार्थ कसाही करा तर परमार्थाची पावती आनंदाची आहे. मग तुम्ही संसार सहज करा. तुम्ही आम्ही सर्व आता एका भागातले माणसावर शेतकरी आहोत. आपण आता बाजारला महागावच्या शुक्रवारी जातो. बाजारात गेल्यानंतर त्या बाजाराला जे गंधोळ असतो जे कल्लोळ असतो जे गडबड कसा आहे एकाला मेळ नाही
तसा संसार नगरी या संसार नगरी आला रमाई. या संसार नगरी आला रमाई. या संसार नगरी आला रमाई. संसार नगरी आला संसार नगरी बाजार भरला गे बाई. यात सुख नाही हो त्यात सुख नाही का तर संसारात दुःख मूळ आहे. सुख पाहता जबाबडे दुःख पर्वता एवढे. अरे या संसारात मध्ये सुखाचा विचार कुठंच नाही करा. सुखच नाही. हा संसार सर्वात दुःखरूप आहे आणि या दुःखरूप संसारात तुम्ही आम्ही सर्व जन्माला आलो. नको त्या भानगडीमध्ये बोललो. हा जीव मुक्त आहे. मुक्त जरी असेल तरी मायेच्या आवरणामुळे बंधनात पडला. नको ती गोष्टी माझं 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 मग जीव मुक्त आहे. मुक्त असताना तुम्ही या भूतलावर तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर कर्मही घेऊन आलो, पापही घेऊन आलो, पुण्यही घेऊन आलो. आताच काहीच नाही बरे. आताच काहीच नाही. आपण तुम्ही आम्ही जसं रुळाच्या अधीन रेल्वे आहे त्याच पद्धतीचे तुम्ही आम्ही कर्म अधीन आहोत आणि प्रत्येकालाच आपापले कर्म भोगायचे आहेत. नसणाऱ्या गोष्टीशी आपण गुंतलो यालाही कर्मच अधीन बरं. कर्म लक्षात घ्या. नसऱ्यांना गोष्टीमध्ये जरी गुंतवत असेल तरी तुम्हाला आम्हाला कर्म त्या ठिकाणी आपले ढकलत नेत असतो. का नेतं? कारण आपलं पूर्वी जे संचित बनलं त्या संचितानुसार आपण संसारात गुंतत असेल तरी आपल्याला आपले कर्मच आहे. लक्षात घ्या. मग या कर्माला मुक्त करण्यासाठी साधूची संतांची संगत फार महत्वाची आहे. का महत्वाची आहे? कारण साधूच्या संतांच्या संगतीमध्ये माणसाची अज्ञानाची काजळी जात असते. ज्ञानरूपी प्रकाशाचा उजेड या ठिकाणी पडत असते. विठाला तुम्ही आम्ही या संसारात माझं म्हणतो. संसारातला एकही माणूस एकोणेकाच्या कामी पडत नाही. का? जन हे सुखाचे अंतकाळीचे कोणी नाही. कोणीच अंतकाळीच नाही. का? जोवरी चलन गा तवरती म्हणते माझा माझा म्हणजे पैसा. एकदा जवळचा पैसा संपू द्या. अहो सर्व कुत्र्या परिगत झाली. सर्व कडती हाड्या. ऐका घरात देत माणसा म्हणजे बाईन म्हणे खर मरता तरी बरे. खर म्हणजे गाढव. गाढव आपलीच पत्नी आपला गाढव म्हणते बरं. बाईल म्हणजे खर. आपण नाही तुकोबराचा अभंग आहे. खर म्हणजे गाढव, बाईल म्हणजे बायको. तुका म्हणजे
बाहेर म्हणजे घर मरता तरी बरे नाशिले घर थुंकून या आपले शेवटच्या त्याच्यामध्ये बेतके पडू द्या स्वतःची बायको सुद्धा आपला कटाळ देते पोरं तर द्या सोडून पोरं कोण कोणाचे आणि खरं जर म्हणलं तुम्ही लक्षात घ्या आता जे रोड गेला की नाही आमच्या मुलाने याचे कोट्यावधी रुपये पैसे मिळाले माणसाचे प्रमाण घर पण तुम्ही आम्ही या संसारात किती जरी केला या संसारात कोणीच कोणाचं नाही मग तुम्ही असं काहून नाही अहो नाही कोणी मग आपला आत्महित करायचा आहे आत्माला उद्धार करायचा आहे उद्धार होते फक्त भगवंताच्या नामचिंतन आणि तेच भगवंताचं नामचिंतन चिंतन आपल्याला करायचं आहे मग तुम्ही कोणाकोणात झाला ऐका तुम्ही आम्ही आता हे श्रीमद भागवत कथा ऐकाल बरोबर आहे आता सुरुवातीच्या स्कंदामध्ये धुदुकारीची कथा आलेली आहे बरोबर आहे आणि या धुदुकारीला आत्मदेव ब्राह्मणाच्या माध्यमातून 7 दिवस कथा लावली आणि 7 दिवसाच्या माध्यमातून या धुदुकारीचा उद्धार झाला आजामेळाचा उद्धार झाला भक्त प्रल्हादाचा उद्धार झाला उद्धार म्हणजे तसा नाही की याच्यासाठी भगवंतानं काम केलं भक्त प्रल्हादासाठी खांबावरील हात मारली दुर्जना आणि स्तंभी नारण्या परगोटल्या नाथ खांबावर मारली खांबातून देव प्रगट झाले त्याचं संरक्षण केलं आहे का याच भागवतामध्ये या नामचिंतनामुळे वाल्याचा वाल्मिक झाला रामायणामुळे रामायण आली याची कीर्ती गायली पुराणी यपा वाल्याचा वाल्मिक झाला याच नामामुळे राघवे सागरात पाषाण तरिले नामचिंतनामुळे आणि लक्षात याच नामामुळे गणिका वेशाचा उद्धार झाला आद्या मेळाचा उद्धार झाला आणि आपण तुम्ही आम्ही आता भागवताला ऐकत आहोत याच नामामुळे सुदामा नगरी करून दिली बरं त्या भगवंताच्या नामचिंतनामुळं देवानं शुश्वर स्वरूप चार घेतलं बरं एकदा द्रौपदीचं वस्त्र हरवणार तवा घेतलं एकदा द्रौपदी तूप वाढवली तवा घेतलं लक्षात घ्या वनामध्ये 60,000 लोक दुर्वास घेऊन गेला आणि देवाने त्या 60,000 लोकांना घेऊन कशामुळं फक्त नामचिंतनामुळं म्हणून देव नामासाठी काही करते चला पुढे सुदामाचा भक्त प्रल्हादाची पिता करीत होता तरी परिते स्मरे मनी नारायण पण त्याच्यासाठी देवाने खांबात अवतार घेतला मग तुमच्या घरी देव उद्धार करून करा काय लागेल आपल्याला फक्त एकच अभंगाचं पहिलं पायन हे केले पायन हे केले चिंतिता विठ्ठले आणि देवांचा या अभंगाला सुरुवात अशी नाही लक्षात घ्या
आता येतला म्हणजे परमार्थ चिबलला नाही आणि शांती नाही. आणि येतं जर कल्लोळ तयार झाला, कल्लोळ इकडे जावे तिकडे कपाल तरीचे विशेष लाभ संत संगे. कारण तुम्ही ऐका, जगाच्या पाठीवर या मनाला स्थिर करण्याची जागा आहे धर्म मंडप आहे, धर्म मंडप आहे. पण या धर्म मंडपात तुम्ही सोडून द्या हो. पण आमच्या महाराज लोकांनी, भागवतकाराने, भजनाने, मर्दंगाचार्याने, चोपदाराने, विनयकरांनी याचा धिंगाणा केला, वाटोळं केलं परमार्थ. खाण्याची सोय नव्हती, पण भजनाला दम नव्हता. सारखा दिनोरंजनी हाजीधंदा गोविंदाचे बावाडे. मी आताही बा भागवत करायला जर बाहेरगावची तारीख भागवत तारखेला जाते, पण कीर्तन कलियुगी उदार हरीच्या नामे. आणि सगळ्यात मोठी चूक आहे महिला मंडळीची. आपलं या पृथ्वीचा भार येवणाला संपवून टाके. ऐका, अहो देवकीला डोहाळे लागले, शंख चक्र हातामध्ये घेईल आणि दैत्याचा संपूर्ण भार कमी करेल. आणि आपले डोहाळे माती खाय. भगवंताच्या नामचिंतनात तुमचा आमचा सर्वांचा उद्धार होतो. तुकोबारा काय म्हणले, काय नवे केले का चिंतिता विठ्ठले. देवाने काय केलं नाही, पण त्या देवाचं भजन करत असताना आपलं अंतर्गत मऊ असलं पाहिजे, आपला भगवंतावर भाव असला पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, आपला विश्वास असला पाहिजे. लक्षात घ्या, सत्यापुरता परमार्थ नाही, सत्यापुरता परमार्थ आहे का? सत्यापुरतं नाम नाही, सत्यापुरता इनाम नाही, सत्यापुरता हरिपाठ नाही. दिने रजनी हाती धंदा गोविंदाचे भाऊ. रात्रंदिवस त्या भगवंताचं नाम चिंतन करणे. पण काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले. त्या कलियुगामध्ये चोकोबाराच्या पत्नीचं बाळापण केलं. चोकोबारासाठी ढोरं वळले. चोकोबाची बहीण झाला शारंगेर, वहिनी उडाला रागा मारी. चोकोबाराच्या पत्नीचं बाळापण केलं. तेव्हा मेली ढोरे ओढे अंगे चोकोबाराच्या संगे. चोकोबारासाठी मेले ढोरे वळले. सैना नावी उशीर झाला, नावी पण आले त्याला. सैना नाव्यासाठी बिगरच्या भाषाची दाढी कधी हजामत केली. सावता महाराजसाठी भाजी कापली, भाजी केली. सज्जन का सया ऐकू लागे मस, माळ्या सावत्यास खुरकू लागे. सज्जन कसायाला महा शिकू लागलं, जनाबाई संग दळू लागलं. तुकोबाराचे पित्र घातले. देवानं कोणाचं काम केलं नाही, लक्षात घ्या.
फक्त ज्याचा भाव होता त्याने भगवंताचं नाम चिंतन केलं, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. बा किती जरी संकट आलं तरी त्यानं भगवंताचं नाव सोडलं नाही. कारण तुकोबाराच्या अंगावर एका रातभर पाणी गरम केलं, रातभर, सकाळी पाणी अंगावर टाकून दिलं, सकाळी रातभर केलेलं पाणी, तरी त्यानं भजन सोडलं का नाही. जोडो माझी काया जय माझी काया जय माझी काया शेवटला सगळ्या गावानं त्रास दिला तरी हात जोडले देवाला, देवा गोपाला पाठवले पंढरीचे लोक, आता माझं भीत वाढा देवा. कोण वाढल? पंढरीचे लोकही गोबले, पंढरीचा पाटणही गोबला, पण तरी भजन सोडलं नाही. ऐका भजन म्हणजे काय? तुका म्हणे येते भजन परमान काय थोरपण जळावे ते. भगवंताचं नामचिंतन करणं म्हणजे भजन आहे. हे कीर्तन मर्दन भागवत हे कला होता, 64 कलेचे प्रकारात, पण भक्त वेगळा आणि कला वेगळी. पण भगवंताने ज्यावेळेस नामचिंतन केलं आशाचा उद्धार देवाने केला. लक्षात घ्या. अहो त्या कानोपात्रा एका वेश्याची मुलगी, तरी भगवंताने एक रूप तिला करून घेतलं त्याचं नामचिंतनामुळे. म्हणून तुम्ही आम्ही सुज्ञ लोक जाणत्या हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये बाकीचं कोणतंही साधन चालत नाही. पण भगवंताचं बा कलियुगी उद्धार हरीच्या कलियुगा माझे करावे तेने नारायण देईल भेटी. त्या कलियुगात फक्त भगवंताचं नामचिंतन करायचं आहे आणि त्या नामचिंतनाच्या माध्यमातून तुमचा आमचा उद्धार होणार आहे. आता उद्धार म्हणजे काय तुम्ही आम्ही लक्षात घ्या. मी नेहमी सांगत असतो, तुम्हा आम्हाला उद्धार कळाला नाही, कीर्तन कशातरी ऐकवलं हे कळालं नाही. शुक महाराजांना राजाला एकदा भागवत सांगलं, किती सांगलं? शुक महाराजानं राजा परीक्षितला एकदाच भागवत सांगितलं. किती सांगितलं? डबल सांगायचं काम पडलं